मित्रांनो नमस्कार, मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे। मित्रांनो, ब्रिटिश इतिहासकार लॉर्ड ॲक्टनची एक प्रसिद्ध ओळ आहे। तो म्हणतो की व्यक्तीला सत्ता ही भ्रष्ट करते आणि पूर्ण शक्ती त्याला पूर्णपणे भ्रष्ट करून टाकते। हेच वाक्य दुसऱ्या पद्धतीत अर्थशास्त्रात चाणक्य यांनी सुद्धा लिहून ठेवलेलं आहे। विशेष करून तो व्यक्ती जास्त भ्रष्ट होतो ज्याला यापूर्वी कधी मोठं पद सत्तेत मिळालंच नसेल। ते पद मिळालं की त्यापेक्षाही जास्त शक्ती आपल्याला मिळावी यासाठी त्याच्या मनात लालसा निर्माण व्हायला लागते आणि तो व्यक्ती प्रयत्न करायला लागतो। त्या प्रयत्नांमध्ये ते पद मिळवण्यासाठी जर विरोधकांची मदत घ्यावी लागली, त्यांच्यासोबत हात मिळवण्यातही तो व्यक्ती मागे राहत नाही। आणि ही चुकी जगदीप धनखडजींकडून सुद्धा झाली। राजकारणात सर्व काही संपलेलं किंवा बाजूला खितपत पडलेल्या व्यक्तीला पश्चिम बंगालसारख्या राज्याचं राज्यपाल पंतप्रधान यांनी केलं। वर्षभरात जे ममता बॅनर्जींसोबत त्यांचे वाद निर्माण झाले, यामुळे देशभरामध्ये जगदीप धनखडजींना प्रसिद्धी मिळाली। त्यानंतर त्यांना उपराष्ट्रपती पद देण्यात आलं आणि त्या पदावर विराजमान झाल्यानंतर त्यांच्यासारख्या अभ्यासू व्यक्तीला ते कळालं पाहिजे होतं की भारताचं राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती पद हे फक्त दाखवण्यापुरतं आहे। ॲब्सोल्यूट पॉवर, सर्व शक्ती ही फक्त पंतप्रधान आणि त्यांच्या मंत्रिमंडळाकडेच आहे। पण जगदीप धनखडजींना वाटायला लागलं की आपण उपराष्ट्रपती झालोय म्हणजे देशातले सर्व शक्तिमान असे दुसरे व्यक्ती आपण आहोत, पंतप्रधानापेक्षाही आपण मोठे आहोत। त्यामुळे आपला प्रोटोकॉल आणि आपली जी शक्ती आहे ती त्यांच्या पुढे असून आपल्याला तितकीच जास्त प्रतिष्ठा लोकांकडून मिळायला हवी। मग उठसूट काहीतरी वक्तव्य देत राहणं हे जगदीप धनखडजींनी सुरू केलं। न्यायपालिकेवरील ज्या टिप्पण्या या प्रसिद्ध आहेतच। त्यांना याविषयी कळायला पाहिजे होतं की सरकार जर न्यायपालिकेशी नाराज असेल तर त्यांच्या विरोधात वक्तव्य हे मंत्रिमंडळातले मंत्री जे आहेत त्यांच्याकडून वदवून घेतले जातील। उपराष्ट्रपतींना का म्हणून न्यायपालिकेच्या विरोधात बोलण्यासाठी सरकार समोर करेल। याबद्दल जेव्हा सरकारने त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला तेव्हा ते नाराज झाले आणि त्यांना वाटलं की आपला स्वाभिमान आहत झालाय। त्या कारणाने मग आपल्याला सरकार पाडायची यासाठी काँग्रेससोबत कटकारस्थान त्यांनी सुरुवात केली। काँग्रेसला ती संधी हवी होती। 10 वर्ष रे सत्तेत नाही आणि समोरून चालून आलेली संधी आपण गमावणार नाही यासाठी जगदीप धनखडजींसोबत त्यांनी हातमिळवणी केली। त्यांना अपेक्षा अशी होती की समजा नियोजन नाही चाललं तरी जगदीप धनखडजींना उपराष्ट्रपती पदावरून नरेंद्र मोदी काढणार नाहीत, कारण त्यांच्याकडे बहुमत नाही आणि बहुमत नसताना पुन्हा एकदा निवडणूक घेण्याची हिंमत मोदी करणार नाहीत। पण जेव्हा हे सगळं नियोजन कटकारस्थान नरेंद्र मोदींना आणि मंत्रिमंडळाला कळालं तेव्हा मोदींनी कठोर निर्णय घेतला आणि जे अपेक्षित काँग्रेसला नव्हतं तेच त्यांनी केलं आणि जगदीप धनखडजींना काही तासांच्या काळातच त्या पदावरून काढण्यात आलं, हकलपट्टी करण्यात आली। त्यांच्यावर इतकं प्रेशर टाकण्यात आलं की त्यांना शेवटीच आपल्या तब्येतीचं कारण देत राजीनामा द्यावा लागला। आणि काँग्रेसने हे जे काही कटकारस्थान रचलं, आता ते आपण का केलं यावर काँग्रेसच्या नेत्यांना पश्चाताप होतोय। कारण जे आतापर्यंत घडलंय आणि येणाऱ्या दिवसांमध्ये घडणार आहे त्याविषयी विचार करत काँग्रेसचे नेते पश्चाताप करतायत की आपण का म्हणून जगदीप धनखडजींच्या नादाला लागलो आणि आपल्यासाठी इतके मोठे संकट आपण निर्माण करून घेतले। त्यातली पहिली गोष्ट म्हणजे जगदीप धनखडजींनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर उपराष्ट्रपती पदाची निवडणूक होणार आहे ती 9 सप्टेंबरच्या रोजी आणि NDAद्वारे यावेळी स्वयंसेवक कट्टर हिंदुत्ववादी असलेला नेता CP राधाकृष्णन यांचं नाव पुढे करण्यात आलंय आणि त्यांची निवडणूक निश्चित। NDAला जितकं बहुमत हवंय उपराष्ट्रपती पदावर आपला माणूस निवडण्यासाठी तितकं बहुमत BJPकडे आहे राज्यसभेत आणि लोकसभेत सुद्धा। त्यामुळे दोन्ही खासदारांची आकडेवारी आपण मिळवली इथं जवळजवळ 400 पेक्षा जास्त खासदार हे NDAचे आहेत। त्यामुळे इंडी अलायन्सला आपला उपराष्ट्रपती निवडून आणणं हे अशक्यच आहे। आणि वरून NDA आघाडीने जो आपला उमेदवार निवडलाय सुदर्शन रेड्डी, जे सुप्रीम कोर्टचे पूर्व न्यायाधीश राहिले, हे विचारांनी कम्युनिस्ट आहेत आणि त्यांना समर्थन देण्यासाठी इंडिया अलायन्समधले अनेक पक्ष हे तयार नाही आहेत। त्यातही जगनमोहन रेड्डी आणि नवीन पटनायक यांनी तर अगोदरच हात वरती केले आणि आम्ही NDAला समर्थन देणार आहोत हे घोषित करून टाकले। वरून जे आता उपराष्ट्रपती पदाची निवडणूक होणार आहे त्यात जे मतदान आपण करणार त्यात क्रॉस वोटिंग जी मित्र पक्षांकडून होणार आहे याची काँग्रेसला भीती वाटायला लागली आणि विशेष करून आपल्या खासदारांकडून जी क्रॉस वोटिंग होणार आहे ती आपल्याला महागात पडणार याचा अंदाजा काँग्रेसला हळूहळू लागतोय। राहुल गांधींचं नेतृत्व हे मित्र पक्षांना स्वीकार नाहीये। राहुल गांधी जिथेही जातात, ज्याही निवडणुकीत इंडी अलायन्सचा प्रचार करण्यासाठी जातात तिथे इंडी अलायन्सचा सुपडा साफ होता। काँग्रेसचे नेते तर राहुल गांधींशी त्रस्त आहे।
काँग्रेसचे उपमुख्यमंत्री DK शिवकुमार यांची आज दिवसभरात एक व्हिडिओ व्हायरल झाली। विधिमंडळात ते संघाची प्रार्थना म्हणताना दिसत आहेत आणि ती व्हिडिओ इतक्या लोकांद्वारे शेअर केली जाते आणि विशेष करून त्यातून हा संदेश ते देण्याचा काँग्रेसच्या हायकमांडला प्रयत्न करतायत की मूळ मी संघाचा स्वयंसेवकच आहे। लहानपणी ते संघाचे स्वयंसेवक राहिलेत, जरी आज काँग्रेसमध्ये असले तरी। त्यामुळं मला BJPकडे जाण्यात काही जास्त अडचण होणार नाही आणि 2.5 वर्षाचं जे मुख्यमंत्री पद तुम्ही मला वचन दिलेलं होतं ते वचनानुसार तुम्हाला द्यावंच लागेल। नमस्ते सदा वत्सले मातृभूमी अध्यक्ष हिंदू भूमी सुगम वर्धितोहम महामंगले। आणि DK शिवकुमारला हे माहिती आहे की हे शेवटचे चान्स आहे, संधी आहे आपल्याला मुख्यमंत्री पद मिळवण्याची। कारण दुसऱ्यांदा काँग्रेस काही कर्नाटकमध्ये निवडून येणार नाही आहे आणि जर आता मुख्यमंत्री पद मिळालं नाही तर पुन्हा मिळणं हे जवळजवळ अशक्य आहे। आपल्या जवळ असलेल्या खासदारांना एकत्र करून लॉबिंग करायची आणि क्रॉस वोटिंग घडवून आणल्यानंतर राहुल गांधींचं नेतृत्व हे आम्ही मानत नाही हे सांगायचं, हे उपराष्ट्रपती पदाची जी निवडणूक होणार आहे ही एक संधी त्या नेत्यांच्या हातात काँग्रेसच्या नेत्यांनी स्वतः देऊन टाकली। महाराष्ट्रात तुम्हाला सर्वांना माहिती आहे की देवेंद्र फडणवीस जेव्हा विरोधी पक्षनेते होते तेव्हा विधान परिषदेत जे निवडणुका होणार होत्या त्या निवडणुकीत एक अधिकचा उमेदवार देवेंद्र फडणवीसांनी दिला होता। जेव्हा की निवडून आणण्याची ताकद BJPकडे नव्हती तरी देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं होतं की विरोधकांमध्ये असे काही आमदार आहेत ज्यांची मुख्यमंत्र्यांवर म्हणजे उद्धव ठाकरेंवर नाराजी आहे, त्यामुळे त्यांना त्यांची नाराजी व्यक्त करण्यासाठी आम्ही आमचा उमेदवार उभा करतोय। आणि तो उमेदवार निवडून आला होता। तितकी क्रॉस वोटिंग विधान परिषदेत महाराष्ट्रात झाली होती आणि तशीच क्रॉस वोटिंग उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत देखील तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि याची भीतीच काँग्रेसच्या नेत्यांना वाटते। जर सोनिया गांधी काँग्रेसच्या नेत्या आज जीवित नसत्या तर काँग्रेस कधीच दुभागली असती। राहुल गांधींचं नेतृत्व कोणालाही स्वीकार नाही आहे, विशेष करून काँग्रेसमध्ये जे त्यांनी कर्नाटकच्या सरकारमध्ये केलंय त्यानंतर तर अजिबातच नाही। मतदान यादीमध्ये घोळ झालाय असे आरोप लागल्यानंतर जेव्हा काँग्रेसच्या मंत्रिमंडळातील त्यांचेच नेते, दलित नेते जेव्हा राहुल गांधींना हा जबाब मागतात की सरकार तर आपलीच आहे, मग मतदार यादीमध्ये घोळ कसा झाला हे विचारल्यानंतर काही तासांमध्येच त्यांना पदावरून बरखास्त करण्यात आलं, हकलपट्टी केली। त्यामुळे सरकारमध्ये नाराजी आहे। राहुल गांधी हुकुमशाही चालवतात याबद्दल अनेकांची भावना ही व्यक्त करण्यासाठी ही निवडणूक समोरून चालून आलेली संधी आहे। आणि एकदा का क्रॉस वोटिंग झाली त्यानंतर जगासमोर हे स्पष्ट होईल की राहुल गांधींचं नेतृत्व हे काँग्रेसवर राहिलेलं नाही आहे आणि अशी मग गुटबाजी होऊन जे एकत्र गट येतील, शशी थरूर असतील, मनीष तिवारी असतील, असे अनेक नेते, अनेक खासदार आहेत जे वेगवेगळे गट करून काँग्रेसची दुभागणी करतील, फूट पाडतील। आणि नरेंद्र मोदींची ताकद जेव्हा काँग्रेसमध्ये फूट पडेल त्यानंतर दुप्पट होऊन जाईल, कारण त्यांना विरोध करणारा कुठलाही पक्ष उरणार नाही। त्यामुळे मी सुरुवातीला म्हणालो की जगदीप धनखडजींना समर्थन करून त्यांच्या कटकारस्थानामध्ये त्यांना साथ देऊन काँग्रेसने आपल्या पायावर दगड मारून घेतलाय आणि त्यांना याबद्दल आता पश्चाताप होतोय की आपण काय केलंय, हे आपण हे करायला नाही पाहिजे होतं, पण आता जे घडलंय ते घडलेलं आहे। आणि तुम्हाला 9 सप्टेंबर नंतर काँग्रेसमध्ये आंतरिक राजकारण जे आंतरिक धुमाकूळ माजणार आहे, त्यानंतर पक्ष फुटण्याची भीतीसुद्धा काँग्रेसच्या नेत्यांसमोर निर्माण झाली। असो मित्रांनो, याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहून कळवू शकता आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलवर सबस्क्राईब जरूर करा। भेटा पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।